मॅच क्रमांक तुम्हाला 2 पाहायला मिळेल. पहा आपण नक्की 10चा लॉट्स आपण कंप्लीट करतो, त्यामुळे नक्की जो संघ हायेस्ट स्कोर बनवेल त्या संघाला आपण बाय देतोय याची ही नोंद सर्व संघाने ठेवायची आहे. त्यामुळे पहिल्या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये अगदी सारमाल आणि वागेरा या मॅचमध्ये विचार केला तर जवळ तर त्या मॅचमध्ये 30 बनल्या होत्या. या ठिकाणी सेकंड बॉल वाईट आलाय आणि इथून खरं तर धाबा संख्येची श्री गणेशा केली जाते. गोलंदाज आकाश यांच्या माध्यमातून वाईट बॉल आलाय आणि ही पहिली धाव दहीसर बी संघाला मात्र मिळतीये. 4 षटकांचा हा सामना आहे. स्ट्राईक वरती अनिल यांना आपण पाहतोय. वेगवान चेंडू अगदी परफेक्टली अगदी वाईट यॉर्कर हा चेंडू पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले इथून पाहायला मजा येणार आहे, कारण की दमदार टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी अक्षय यांच्या माध्यमातून केली जाते. सातत्याने फलंदाजांपासून चेक. तर या ठिकाणी मात्र सावरवलीचे अमृत चिडा यांच्याकडे या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद अमृत. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्या तरी इथून धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय दहीसर बी संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये. साताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव. आतापर्यंत विचार केला अगदी धाव फलकावरती 2 धावा आहेत, त्या दोन्ही धावा वाईटच्या आहेत. Yes, match is on. गुडलेन शॉटचा बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिडॉनला खेळाडू आहेत आणि आता इथे टिपला जाईल. संपलाय फलंदाज अनिलचा खेळ. विकेटचा पतन. धक्का दुसरा टीम दहीसर बी संघाला. हॅलो, पहा या ठिकाणी म्हात्रेपाडा वाडी संघाची नक्कीच बॅट हरवलेली आहे. जर का कुणाला मिळाली असेल तर नक्कीच आपण आम्ही तुम्हाला विनंती करू, आपण इथे ती बॅट आपण व्यासपीठावरती आपण द्यायची आहे. पहा, म्हात्रेपाडा वाडी संघाची बॅट हरवली आहे. जर का कुणाला मिळाली असेल तर आपण ती लगेच व्यासपीठावरती जमा करायची आहे. ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दहीसर बी संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 3 या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तुम्ही काय काय हरायला? घड्याळ हरायला, बॅट हरायली, लक्ष कोणी गुदा. तर याच दरम्यान खारघर पणसवाडी संघ सुद्धा दाखल झालाय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने वेळेवर संघ पोहोचलेत, कारण कालच्या दिवसामध्ये एका संघाला पेनल्टी लागली, आजही एका संघाला पेनल्टी लागली होती. त्यामुळे या ठिकाणी मात्र नियम मात्र खूप कडक आहेत. या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय भरत. इथून मात्र चांगला खेळ करेल का? दोन्ही संघांना पुन्हा एकदा लाख साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र सिंगल मिळाले. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती 3 धावा. चार धावा धावफलकावरती आहेत. मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. खरं तर नितेश आहेत. फटका इथे चांगला आहे. अगदी गुडगा वाकवला आणि त्यानंतर आपण पाहिलं अगदी फाईन लेग मध्ये हा चौकार दाखवलाय. दमदार स्ट्रोक. 4 धावा.
चला मनोज भगत आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच बॉल द्यायचे आहेत. पहा जेव्हाही चेंडू हरवेल, खराब होईल, फुटेल किंवा माकेल तर तुम्हाला नक्कीच नवीन चेंडू देण्यात येईल. मग तो चेंडू तुमचा केव्हाही हरवू द्यात, केव्हाही खराब होऊ द्यात, तुम्हाला नवीन चेंडू मिळेल याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर दहीसर 20 संघाच्या माध्यमातून खरं तर धाबा जमा होत आहेत. अगदी बॅट्समन नितेश आहेत आणि त्यांच्या बॅटमधून धाबा येत आहेत. पहिल्याच बॉलवरती 4 आल्यात म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे इथून सातत्याने धावा जमा कराव्या लागतील. अगदी शॉर्ट टाइम क्रिकेट, कमी षटकांचा सामना आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा इथून बनवाव्या लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, बॉलला सरळ पाठवलाय, कव्हर्स मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत थोडीशी इथून नक्कीच चुका केल्या जात आहेत. मिस फिल्डिंग परंतु 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी नितेश त्यांच्या बॅटमधून धाबा येत आहेत आणि चांगली साथ मात्र सुनील देत असताना 10 धाबा धावफलकावरती. आज या स्पर्धेचा खरं तर विचार केला तर नक्कीच ही दुसरी नाईट आहे, दुसरी रात्र आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यॉर्कर लेन, फटका हा देखील चांगला आहे, पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये बॉलला ढकललाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील तो पूर्वी पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि आता इथे सध्या तरी केलं काय जात आहे अति घाई आणि आता संकटात नाही, विकेटचं पतन. गरज होती का इथे सुनीलला धाव घेण्याची परंतु इथून फलंदाज बाद. खेळाडूंना विनंती आहे, जो फॉर्म घेऊन गेल्यात केपीएल त्याचा झेरॉक्स चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे. झेरॉक्स चालणार नाहीये, जो नंबर दिलाय तोच राहील. खारघर पनसवाडी संघाचा रन मशीन महादेव याचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमीच महादेवला ओळखलं जातं. इन अँड ऍक्शन मध्ये आपण त्यालाही पाहू शकाल. आज मात्र एकापेक्षा एक सर्रास संघ आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी पहिला सामना आपण पाहिला रेग्युलर पोल मधील वाघेरा विपक्ष सारमाळ, त्या ठिकाणी मात्र सारमाळ संघ विजयी झाला. तर दुसरा आपण सामना पाहतोय दहिसर विपक्ष हेदुटणे मयूर. म्हणजे एकापेक्षा एक चांगले संघ आज पाहायला मिळतील. त्यानंतर तिसरा सामना मात्र आपण पाहणार आहोत खारघर पनसवाडी विपक्ष वावजे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खारघर पनसवाडी विपक्ष वावजे. चला स्पीड अप करायचा आहे. षटक क्रमांक 3, पहिलाच बॉल फुल लेन आणि पहिल्याच बॉल वरती इथून भव्य स्वागत करण्यात आलाय गोलंदाज नरेश यांचा. बॅट्समन विलासच्या बॅटमधून धमाका षटकार.
मिळेल, कारण की हेदुटणे मयूर आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर दहीसर बी संघ आहे. जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे, व्ही शेप मध्ये बॉलला ढकललाय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. आणि या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल, सिंगल मिळाली. टीमची टोटल 28 रन्स, 28 धावा. सध्या तरी चांगल्या रिक्वायर्ड रन रेटनं आतापर्यंत धावा बनल्या जात आहेत दहीसर बी संघाच्या माध्यमातून. 28 धावा. पहिला सत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी रेग्युलर गटातली ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिला सत्र षटकातील अजूनही उर्वरित दोन चेंडू आहेत. अगदी नरेशनं पहिल्या बॉलवरती षटकार नक्कीच खाल्ला होता, परंतु त्यानंतरचा कमबॅक चांगला राहिलाय. यस, आत्ताचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाबेतनं मिळते. आणि एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची टोटल 29 धाबा. ऑनलाईन प्रेक्षक देखील सध्या पाहायला मिळत आहेत. प्रचंड गर्दी मात्र प्रेक्षक करत आहेत ऑनलाईन वरती देखील. आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. समोर चेंडू होता ऑन साइडला, स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून आणखीन एक धाव. सध्या तरी प्रत्येकी बॉलवरती धावा जमा केल्या जात आहेत बॅट्समन विलास आणि नितेश यांच्या माध्यमातून, कारण की दोघांनाही माहिती आहे प्रत्येकी मॅच मध्ये प्रत्येकी धाबेला मात्र महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे. शेवटचा बॉल. सध्या तरी नरेशचंही कौतुक करायला पाहिजे, चांगलं षटक आतापर्यंत नरेशने फेकलं. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतरचा कमबॅक दमदार राहिलाय. इथे शेवटचा चेंडू, फटका फसलाय, जेलची संधी, डीपमध्ये खेळाडू, व्हॉट अ कॅच. आणि इथून विकेटचा पतन. सुरुवात षटकाराने केली होती, परंतु इथून या षटकाचा एंड मात्र विकेटने केलाय. नितेश जो एक सेटल बॅट्समन आहे आणि त्या फलंदाजाला इथे बाद केलाय. फलंदाज बाद. अप्रतिम सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर षटक क्रमांक 3 हे कंप्लीट झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दहीसर बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावफलकावरती. आतापर्यंत 30 या धावफलकावरती 3 खेळाडू गमावलेत टीम दहीसर संघाने. षटक क्रमांक 4, शेवटचे हे षटक, अंतिम षटक. परंतु या अंतिम षटकात आता फलंदाजांना सातत्याने टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे या पंचांचा फिंगर अप, LBW चा शिकार, प्लम झालाय फलंदाज. आणि इथे विकेटचा पतन. फलंदाज विलास बॅक टू दी पवेलियन. सोमाश अगदी मागील चेंडूवरती आपण पाहिलं गणेशनं पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केला, परंतु विकेट कुठला होता? अगदी LBW समोर. अगदी मिडल स्टंप वरती फलंदाज विलास होते. अगदी पंचांचंही कौतुक करायला पाहिजे आणि चांगला निर्णय. पहिल्याच बॉलवरती इथून LBW चा शिकार मात्र गणेशने केला, म्हणजेच विकेट इथून आपल्या नावावरती गणेशने मिळवली आहे. 30 या धावसंख्येवरती 5 गडी मात्र आतापर्यंत दहीसर बी संघाने गमावलेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत 7व्या क्रमांकावरती आलेत, परंतु अगदी शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणत्या क्रमांकावरती पाठवतात हे महत्त्वाचं नाहीये, तुमची कामगिरी काय आहे ती महत्त्वाची असते.
ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय, कवसला खेळाडू आहेत आणि आणखीन एक कॅच, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का लागतोय टीम दहीसर बी संघाला. धक्का क्रमांक 6 फलंदाज चंद्रकांत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेले आहेत, परंतु इथून सध्या तरी दहीसर बी संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये चांगल्या धाबा जमा झाल्या होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. गणेश विरुद्ध गणेश असा हा सामना, परंतु सध्या तरी गणेश गोलंदाजाचा विचार केला तर लगातार 2 विकेट त्याने संपादित केले आणि इथे जर का विकेट कॅरी केला तर इथून या स्पर्धेमध्ये आणखीन एक विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकते. गुडले स्पॉटचा बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं तर अगदी लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथून पंच करतायत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात स्क्रीनवरती. अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी लेग स्टिकच्याही बाजूने जाणारा हा चेंडू, व्हाईट बॉल, 31 धाबा. यॉर्कर लेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी गणेश चेंडूला अडवतात, परंतु इथे नक्कीच ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. अगदी दहीसर संघाला धाबा बनवायच्या आहेत, परंतु इथे यास दुसऱ्याचा कॉल होता आणि इथे आपण पाहू शकाल आता विकेटचं पतन. गरज आहे का इथून धाव घेण्याची, परंतु इथून आणखीन एक फलंदाज होईल बाद. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि इथून आपण चेक करतोय. येस, फलंदाज बाद आहे, त्यामुळे या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि एक विकेट आता नक्कीच ऍड केली जाते. 32 वरती 7 मात्र इथून खेळाडू बाद झालेत. यायचा आपण गणायक, आपल्याला विनंती आहे की लगेच यायचं आहे.
चला नेक्स्ट मॅच आपण लगेच टॉस करतोय. चला शेवटचा पुकार आहे टीम वाऊंजे आणि खारकर फणस. तर याच दरम्यान अतिशय जुने जाणते खेळाडू अंकुश दादा यांचं सुद्धा आगमन झालंय. मी आदरणीय संजयजी गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. एका बाजूने खारघर फणसवाडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी वांजे संघ या ठिकाणी मात्र सज्ज झालाय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नाणेफेकी केली जाते. कॉल मात्र खारघर फणसवाडी दिलाय छापा आणि या ठिकाणी मात्र छापा कॉल पडलाय. अभिनंदन. खारघर फणसवाडी टीम मात्र या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. निश्चितच आपण क्षेत्ररक्षण कराल. सामना 4 षटकांचा आहे. समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे वांजे. निश्चितच या वेळेला याच्या अगोदर आपण एकमेकांशी कधी खेळलेत का? नाही. म्हणजे पहिलीच लढत आहे. तर 4 षटकांचा सामना असेल. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोकाल? 30 ते 40 परत. 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी आपल्याला चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि धारदार गोलंदाजी करावी लागेल. कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? आहेत 3-4 बॉलर आहेत, म्हणजे 5 असे आहेत आमच्याकडे बॉलर. कुणाला पण आम्ही देऊ शकतो. निश्चितच जसा खेळपट्टीवर खेळ होईल तसा आम्ही चांगले गोलंदाज वापरू. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे. गेल्या वर्षी पण चांगलं आयोजन होता. आज पण आयोजन चांगलंच आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र खारघर फणसवाडी नाणेफेकी मात्र हारलाय आणि प्रथम मात्र फलंदाजी करायची आहे. जर तू नाणेफेकी जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असते आम्ही पण. निश्चितच बॅटिंग घेतली, म्हणजे जे पाहिजे होतं तेच वाट्याला आलंय. तर समोरच्या संघाने सांगितलं आम्ही 30 ते 40 धावांपर्यंत रोखू. आपण 4 षटकामध्ये किती धावा बनवाल? बघू, आम्ही प्रयत्न करू 50+. 50+. कारण 50+ धावसंख्या बनवायची असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. मग कोणत्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा आहेत? आहेत तसे 2-3 प्लेयर, सध्या नावं नाही घेऊ शकत. निश्चितच त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूपच चांगलं आहे. धन्यवाद. दोन्ही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमची जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करायची आहे. खारघर फणसवाडी संघ आणि वांजे संघ. चला घेऊन चालतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र 34 धावांचं लक्ष मिळालंय त्या एदोटणे मयूर या टीमला. पहिल्या चेंडूवर मात्र पहिली चेंडू अवंतर होती. त्यानंतर मात्र या ठिकाणी चिकी सिंगल चोरटी धाव पाहायला मिळाली. या 2 धावेनं संघाचा या ठिकाणी मात्र अकाउंट ओपन झालंय. 23 चेंडू मध्ये 32 धाव मात्र बनवायच्या आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल या दोन्ही संघांना. जो या P1च्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली करेल तो मात्र दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी मात्र आपण गोलंदाज पाहतोय गणेश भगत. धावसंख्या का? ओके. तर या ठिकाणी मात्र अजून एक डॉट. एकावर एक डॉट चेंडू फेकायला सुरुवात केली. जरूर आमच्या धावा कमी असतील परंतु आम्ही मात्र संघर्ष करू हे मात्र दाखवून देताना आपण पाहतोय. दैसर बी संघ. गणेश भगत मात्र P1चं पहिलं षटक फेकतोय. तर स्ट्राईकवर फलंदाज सुनील. मधून मात्र पहिला संघर्षाचा षटकार आला. या षटकारानं मात्र या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेत. गणेश आणि भरत ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तर सुनील गोलंदाजी मार्कवर. सुनील
अवंतर धाव, पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र नऊ धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपलाय. दत्ता आणि भरत ही जोडी आपण पाहतोय. अजून एक अवंतर धाव. वामजे संघ आणि खारघर पणसवाडी संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण दिलीप भगतशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी मात्र 10 धावा धावफलकावर लावल्यात. 34चा टार्गेट होता. आतापर्यंत 10 धावा धावफलकावर लावल्यात. लोपुल्टोचा चेंडू या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू. सुनीलनं मात्र P1चा पहिलं षटक चांगला फेकण्याचा जरूर प्रयत्न केला. एका षटकाराचा अपवाद वगळता अवंतर ज्या 3 धावा फेकल्यात ना त्या मात्र कुठेतरी चुकीची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली ती सुनीलची. कारण 10 धावा धावफलकावर लावल्यात. आता ही शेवटचा चेंडू या षटकातील. डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक सावध सुरुवात पाहायला मिळते. ते अर्थातच हेदुटणे मयूर या टीमची. तर याच दरम्यान ज्याने अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडले तो घोटचा सर्जा यांची एंट्री मात्र रविवारच्या दिवसामध्ये होणार आहे. म्हणजे बैलगाडा शौकीन, बैलगाडाचा एकच नाद बैलगाडा नाद. आणि त्या सर्व प्रेक्षक वर्गांसाठी आणि आम्हाला सुद्धा कदाचित घोटचा सर्जा जवळून पाहायची संधी मिळेल. रनअप मध्ये थोडासा अडथळा. धावसंख्या धावफलकावर 10. पहिला चेंडू अतिशय चांगला फेकलाय नितेशनं. डॉट चेंडू फेकलाय. या खेळपट्टीचा आजही त्याच पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. झेल कोण घेईल आणि शेवटच्या मुमेंटला मात्र झेल घेतला. क्षेत्ररक्षकाला वाटलं समोरचा खेळाडू झेल घेईल परंतु शेवटच्या मुमेंटला हात घातला आणि तिथून मात्र झेल टिपला. डीजे KPL कुशिवली प्रीमियर लीग अंडरमचे सामने आणि या वेळेला नवतरुणांचा भरणा वाटण जास्त दिसतोय. कारण लिजंड खेळाडू मात्र मागे आहेत. कारण नवतरुण खेळाडू 100पेक्षा 1 चांगले खेळाडू. आणि होळीच्या शुभमुहूर्तावर ती स्पर्धा निश्चितच अनिल खैर सांगतोय ही स्पर्धा खेळायची की नाही पण आपल्याला खेळायचंच आहे. काही हो ही स्पर्धा आपल्याला खेळायची आहे. रिव्हर्स अटॅक करायचं होतं. रिव्हर्स दुधार तलवार म्हटलं जातं परंतु या ठिकाणी मात्र डॉट. चला या ठिकाणी मात्र धावसंख्या स्थिर केली आहे. इथे मात्र हुक केलाय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. 1 बॉल सीमारेषा पार. चौकार.
अशी होत वर त्याची रॉयल एंट्री पाहण्यासाठी निश्चितच रविवारच्या दिवसामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा. त्याच दिवशी लोकप्रिय दमदार आमदार ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण भरवले त्या सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं सुद्धा त्याच दिवशी आगमन होणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये 14 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. उर्वरित अजूनही 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. निश्चितच या ठिकाणी मात्र सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण 10.00च्या सरासरीने धाव बनवायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असताना मात्र संघर्ष केलाय तो दैसर बी संघानं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर पारदे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय भरत, ज्याच्या बॅट मधून एकमेव षटकार आलाय आणि त्याच्यानंतर मात्र तो 4 चेंडू डॉट खेळलाय. इथे मात्र टॅप केलाय. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. सिंगल मिळेल. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा. 15 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरचा पोहोचला तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. अवंतर धाव. या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18 धावा. चौतीस धावांचं टार्गेट मिळालं होतं. या ठिकाणी मात्र प्रयत्न चांगला होता यष्टीरक्षकाचा. डायरेक्ट हिट करायचं होतं. त्या ठिकाणी मात्र सिंगल आली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. शांत वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. आमदार चषक 2026 पर्व दुसरं. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. चौतीस धावा आणि इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक सोपा झेल टिपला आणि इथून मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय. या हेदुटने मयूर या संघाचा डीजे. संघाची धावसंख्या धावफलकावर 19. असं वाटत होतं हैदुटणे संघ आरामात सामना लवकरच फिनिश करेल, परंतु ज्या अर्थाने या दैसर संघाने गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलंय, ते मात्र
वाखणण्याजोग आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं प्लाय होतोय. हा येतोय चौकार आणि या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. ना 23 धावा धावफलकावर लावल्या. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11ची गरज. सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण दोनही संघ हार मानायला पत्करायला तयार नाहीयेत. इथून मात्र काय गोलंदाजी केली दैसर संघानं. इथं मात्र डॉट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. गणेशच्या हातात या सामन्याचं भवितव्य दिलंय. इथून मात्र गणेशनं जर चांगलं षटक फेकलं तर येणारा हा प्रेक्षक वर्ग या गणेशला विसरणार नाहीये. परंतु गोलंदाजीवर मात्र या ठिकाणी मात्र आकाश आणि मयूर आहे, त्या ठिकाणी मात्र सिंगल. इथून मात्र सामना हळूहळू मात्र चार चेंडू आणि 10 धावांची गरज. इथून या 4 चेंडू जर चांगले फेकले तर दैसर संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल, आणि इथून जर मोठे फटके आले तर या ठिकाणी मात्र धावचीची संधी गरज होती का, आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागला तो या ठिकाणी मात्र हे दुटणे बी संघाला. मात्र आमच्या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय रवी कातकरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तसेच समालोचक गुरुनाथ कातकरी आमचे मित्र. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेहमीच रवी कातकरीला आपण एक टीम पॅकर म्हणून आपण नेहमीच त्याची ओळख आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय रवी कातकरी साहेब. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे समालोचक मित्र गुरुनाथ कातकरी सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावर यायचं आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. इथून मात्र तसेच जगन कातकरी सुद्धा एक चांगले गोलंदाज, त्यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती आहे. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपले ज्याने शेवटच्या मुमेंटला हात घातला होता, आणि इथून मात्र चांगला झेल आणि कमबॅक केलं ते दैसर बी संघानं. जरूर आमच्या धावात 34 टार्गेट दिलं होतं, परंतु ते मात्र आम्ही यशस्वी पेलताना आपण पाहतोय. आणि इथून मात्र दैसर संघ मात्र वरचढ ठरतोय. ज्या दैसर संघाला आमचे परम मित्र
आदरणीय मिथुनजी बांगारा यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. तो दैसर संघ मात्र या मैदानावर कमाल करताना आपण पाहतोय. निश्चित विजय मात्र या ठिकाणी दैसरकर वाटण फटाके घेऊनच आलेत. कॉन्फिडन्स या ठिकाणी या सामन्यात तरी पाहायला मिळाला, चांगली गोष्ट आहे. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडू जाईल आउटा. A1 बॉल सीमारेषा पार, परंतु सामना मात्र जिंकलाय दैसर बी संघानं. अभिनंदन दैसर बी संघ आणि हार्ड लक मात्र हे तुटणे मयूरच्या संघ. या ठिकाणी मात्र आपण दिलेल्या वेळात आला. दोन्ही संघांचे खूप खूप आभार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.